नमस्कार मित्रांनो. मी काल व्हिडिओ अपलोड केला होता की रब्बी अनुदान जे हेक्टरी 10,000 रुपये मिळायला सुरुवात झालेली आहे आणि त्याच्यावर बऱ्याच शेतकऱ्याचे कमेंट आले की सर आमची इथं कमी पडलेले. तर तसं खरंच झालेलं आहे मित्रांनो. तुरळक ठिकाणी हेक्टरी 10,000 भेटलेले आणि बहुतांश म्हणजे सगळ्यात जास्त हे काही ठिकाणी 6,000 आले हेक्टरी, काही ठिकाणी 7,000, काही ठिकाणी 8,000. तुरळक ठिकाणी हे 10,000 अनुदान आलेलं आहे रब्बीचं. परंतु काय माहिती का, याच्यामध्ये बरेचसे शेतकरी असे की ज्या शेतकऱ्याला अगोदर अतिवृष्टीचं अनुदान पडलं होतं त्याच शेतकऱ्यांना रब्बीचं अनुदान पडलेलं आहे. बाकीचे जे शेतकरी राहिलेले त्याचं नेमकं काय, त्याला कधी पडणार, तर त्या शेतकऱ्याचा जो डाटा होता तो डाटा अपलोड व्हायला वेळ लागला त्याच्याकडून आणि जे अधिकारी लोक होते त्याच्याकडून ते डाटा अपलोड झाला नाही. कदाचित मना सर्व्हरचा सिस्टमचा काही प्रॉब्लेम असेल त्याच्यात ते सांगता येत नाही. परंतु त्याचा डाटा अपलोड केला गेलेला आहे आणि टप्प्याटप्प्यानुसार ते अनुदान पडणार आहे. असं नाही की तुम्हाला अनुदान पडणार नाही. आणि त्याच्यानंतर पण तुम्हाला त्यासाठी काय करावं लागणार आहे. बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की बाबा त्यासाठी आम्हाला काही कागदपत्र वगैरे द्यावं लागतील का. तर मित्रांनो, जर तुमचं सामायिक क्षेत्र असेल तर तुम्हाला तुमच्या गावातील तलाठी अधिकारी यांच्याकडे तुमचा संमतीपत्राचा बॉन्ड, आधार कार्ड, त्याच्यानंतर तुमचा जो फार्मर आयडी काढलेला असेल तो त्याच्याकडे द्यायचा आहे. आता याच्यात पण बऱ्याच जणांची अशी तप होते की सामायिक क्षेत्र आहे त्याचं मग फार्मर आयडी निघत नाही, त्याचं काय करायचं. ज्याचा निघलेला असेल त्या सामायिक क्षेत्रामधून त्याचा द्या, त्याच्या नावावर अनुदान घ्या मित्रांनो. काहीतरी तुम्हाला करावं लागेल, त्याच्यानंतर तुम्ही ते तुमचे पैसे वाटून घेऊ शकता. आणि प्लस मध्ये आता बऱ्याच गावच्या याद्या येणार आहे ज्याची फार्मर आयडी उशिरा काढली किंवा काढली नव्हती, त्याच्या केवायसी साठी याद्या येणार आहे. त्या याद्या आल्याच्या नंतर तुम्हाला ऑनलाईनच्या आयडी वरून काय करायचे, तुमचे केवायसी करायचे आणि ज्याचे फार्मर आयडी काढलेले होते त्याला डायरेक्ट काय होणार आहे, त्याच्या अकाउंटला पेमेंट जमा होणार आहे मित्रांनो. त्याच्यात पण आता केवायसीचे बरेच गावचे यादी आलेले आहे आणि त्याच्यात काय होतं माहितीये का, केवायसी होत नाही. ऑनलाईन जर चेक केली तर ते इरर दाखवते, थंबवर होत नाही आणि ओटीपी वर पण होत नाही. तर हे काय माहितीये का, हळूहळू सुरळीत चालू आहे मित्रांनो. चालू झाल्याच्या नंतर केवायसी करा, तुमचे पैसे पडून जाईल. जरी तुमचे पैसे पडले नाही तर तुम्हाला तहसीलमध्ये जाऊन चौकशी करता येते मित्रांनो. याच्यासाठी एक स्पेशल काउंटर असतं, तिथे जाऊन विचारलं तुम्हाला सांगते की तुमचे पैसे कुठे अटकले, काय सगळी डिटेल मध्ये माहिती भेटते मित्रांनो. याच्यात कुठेही तुमचे पैसे जात नाही, कपात होत नाही, काहीच नाही मित्रांनो. जरी कर्ज खात्यात गेले तर तुम्ही अर्ज देऊन ते पैसे तुमचे रिटर्न घेऊ शकता, कारण शासनानं तशी एक बँकेला ताकीद दिलेली की बाबा तुम्ही शेतकऱ्याचे पैसे कट करू नका. जरी कट झाले कर्ज खात्यात तर तुम्ही ते रिटर्न करा म्हणून, तर बँक तुम्हाला ते पैसे रिटर्न करते.